नमस्कार मित्रांनो, राज्यातील शाळाबाबत मोठा निर्णय, अत्यंत महत्त्वाच्या सूचना जाणून घ्या व्हिडिओत. आपण नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. नमस्कार मित्रांनो, बायोमेट्रिक हजेरी नसल्यास शाळांना अनुदान नाही, अशा प्रकारची बातमी. खाजगी शिकवणी वर्गाला चाप. बायोमेट्रिक प्रणालीतून विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदविण्याची व्यवस्था नसणाऱ्या शाळांचे अनुदान रोखले जाणार आहे. यामुळे एक प्रकारे खाजगी शिकवणी वर्गाला चाप बसणार असल्याची चर्चा आहे. बहुतांश विद्यार्थी शाळेत केवळ नावापुरता प्रवेश घेत खाजगी शिकवणी वर्ग लावतात. त्यांची शाळेत नोंद होत नाही. यामुळे शाळा ओस पडत असल्याचे चित्र आहे. 8 जानेवारीला आदेशानुसार अनुदान पात्र शाळांतील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती बायोमेट्रिक प्रणाली अथवा चेहरा ओळख प्रणालीद्वारे नोंदवण्याचे निर्देश देण्यात आले आहे. अशी नोंद करण्यात मागे पडणाऱ्या शाळांचे अनुदान रोखण्याचेही त्यात नमूद आहे. याबाबतची माहिती 13 जानेवारीपर्यंत सादर करण्याचे निर्देश माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण उपसंचालकांनी दिले आहेत. 1 जानेवारी 2022 पासून टप्पा तत्त्वावर अनेक शाळांना अनुदान देणे सुरू आहे. त्यावेळी बायोमेट्रिक उपस्थिती अनिवार्य करण्यास 6 महिन्याची मुदत देण्यात आली आहे. पण उपस्थितीची नोंद करण्यासाठी उदासीनता दिसून येते. डिसेंबर 2024पर्यंत किती शाळांत ही प्रणाली लागली? ज्या शाळांनी अटीची पूर्तता केली नाही, अशा शाळांवर कोणती कारवाई करण्यात आली, याचा जाब शालेय शिक्षण मंत्रालयाने शिक्षण आयुक्तांना 26 डिसेंबरच्या पत्राद्वारे विचारला आहे. म्हणजे आता प्रत्येक खाजगी शाळेमध्ये बायोमेट्रिक हे यंत्र आता लावले जाणार आहे. कठोर तपासणीचे संकेत. मुख्याध्यापक संघटनेच्या एका नेत्याने दिलेल्या माहितीनुसार शिक्षण आयुक्त पदावर सचिंद्र प्रताप सिंग हे नियुक्त झाले आहेत. त्यांना अकलोज येथील प्रताप पाटील यांनी ही बाब सांगितली. विज्ञान शाखेतील 11वी व 12वीचे विद्यार्थी हे अनुदानित शाळेत प्रवेश न घेता विनाअनुदानित अथवा स्वयं अर्थसहाय्यित शाळेत अधिक पैसे देऊन प्रवेश घेतात. हे विद्यार्थी नीट किंवा JEE खाजगी शिकवणी लावतात. त्यासाठी भरमसाठ पैसे मोजतात. अनुदानित शाळेत प्रवेश घेतल्यास 75% हजेरीचे नियम लागू आहेत. या शाळा नियमांचे पालन करतात तिथे विद्यार्थी प्रवेश टाळतात. परिणामी अनुदानित शाळा बंद पडण्याची भीती असून याबाबत कठोर पावले उचलण्याची मागणी पाटील यांनी नोंदवली. त्यानंतर आता हे आदेश निघाल्याची चर्चा आहे. त्यानुसार 20, 40, 60% अनुदानित शाळांची कठोर तपासणी होण्याचे संकेत मिळणार आहे. म्हणजे आता ज्या शाळांमध्ये बायोमेट्रिक प्रणाली बसवलेली नाही, त्या शाळेसाठी बायोमेट्रिक प्रणाली ही अत्यंत आवश्यक असणार आहे. त्याशिवाय आता त्या शाळेला अनुदान मिळणार नाही.